दोन्हीही एक कथासंग्रह याच्यावर आहे जांभळ, आता तुम्हाला सांगितलं तसं गावाकडच्या गोष्टी आहेत त्याही हृदयाला शिवतात. आणि खुलूस म्हणजे खरोखरीच आज एक स्त्री म्हणून बोलताना थोडासा नर्वसनेस आलेला आहे की म्हणजे आपण ज्या समाजात राहतो आपण खूप क्रांतिकारक शब्द नेहमीच बोलत असतो की आपल्या स्त्रिया पुढारलेल्या आहेत, आपला समाज पुढे गेलेला आहे, स्त्री स्वतंत्र झालेली आहे. पण खरोखर स्त्री स्वतंत्र झालेली आहे का हे पुस्तक वाचताना सुरुवातीला जेव्हा मी पुस्तक घेतलं वाचत चालले होते त्यावेळी वाटलं नाही कुठेतरी आपला स्पीड चुकतोय. परत मागून परत एक एक चॅप्टर पुन्हा एक एक कथा नीट मनापासून वाचायला लागले. आणि पहिला प्रश्न पडला की खुलूस म्हणजे काय. पहिल्यांदा हिराची गोष्ट असू दे, नसीमची गोष्ट असू दे, त्या गोष्टी वाचल्यानंतर कळायला लागले की खुलूस म्हणजे काही स्त्रियांची आर्त हाक, काही स्त्रियांचा अतिशय दुःखद ज्या घटना झालेल्या आहेत त्यांच्या आयुष्यात त्यांचा इतिहास आणि अशांचा घेतलेला शोध म्हणजे खुलूस आहे. बापूंनी तर लिहिलेलं आहे की खुलूस म्हणजे काळोखात हरवलेल्या चांदण्यांची स्पंदनं. बघा किती मिनिंगफुल आहे, किती सुंदर आहे हे वाक्य. काळोखात हरवलेल्या चांदण्यांची स्पंदनं म्हणजे फार फार अर्थ आहे या गोष्टीत. आणि रेड लाईट एरिया या जर पुस्तकाचं तुम्ही आत्ता मुखपृष्ठ बघितलं तर त्याच्यावरून ज्या प्रकारच्या आकृत्या तिथे आहेत किंवा रेड लाईट एरिया म्हणजे काय हे नुसतं आपण म्हणजे बघूनच खूप म्हणजे या विषयाला हात घालावे की नाही, बापूंनी सांगितलं तसं हे पुस्तक वाचावं का नाही असं खूप वाटत असतं. म्हणजे घाबरतच माणूस जेव्हा हे पुस्तक हातात घेतो आणि एक एक गोष्ट पुढे वाचायला लागतो अक्षरशः असं वाटतं अशा पद्धतीचं लिखाण झालेलं आहे की पहिल्याच हिराच्या गोष्टीपासून जेव्हा सुरुवात होती की ते पडका वाडा असतो, तिथल्या दारांच्या जुन्या कुंड्या अशा असतात, तिथे असे मध्ये सगळे चौकोन मोकळा असतो, लोक जे वर बघत चाललेले असतात ते खाली बघत सुद्धा नाहीत, तिथल्या वाहत्या गटारींमध्ये पाय देतात. तेव्हा असं वाटतं की ती हिरा आपल्या हातात हात घालून चल मी तुला ऐकवते माझ्यावर काय करून कहाणी बितलेली आहे. आणि ती सर्व बापूंनी तिच्या शब्दात आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचताना कमीत कमी मी त्यांना 3दा-4दा विचारलं की बापू ही कथा आहे, मग ह्याच्यात म्हणजे तुम्ही ही कथा हे पात्र किती खरं आहे आणि ह्याच्यात तुम्ही म्हणजे कथेचं स्वरूप देताना असं किती लिहिलेलं आहे की म्हणजे विचार करून ह्याच्यात किती गोष्टी घातलेल्या आहेत. ते म्हणले सगळ्या कथा खऱ्या आहेत आणि त्यामध्ये फक्त पात्रांची नावं मी बदललेली आहेत. मग ती कामाठेपुरातली गोष्ट असू दे, काही बंगाली मुलींची गोष्ट असू दे, शांतव्वाची गोष्ट असू दे, नसीमची गोष्ट असू दे, अमीनाची गोष्ट असू दे, गाणाऱ्या हिराची गोष्ट असू दे किंवा सुंदर दिसणाऱ्या पहाडी सुरेखा बिस्तची गोष्ट असू दे, त्या म्हणजे मला वाटतं जवळजवळ 20-1 वर्षापासूनच्या सगळ्या स्त्रिया आपल्याला तिथे भेटत जातात आणि प्रत्येकीचं वर्णन म्हणजे प्रत्येक वेळी असं वाटतं की म्हणजे आपल्याला बघा लहानपणी असू दे किंवा आता मोठेपणी पण असू दे म्हणजे आपल्याकडे कुठे कामाठीपुरा हा शब्द आला, बुधवारपेठ हा शब्द आला की आपली आई बहीण वडील आपले राहू दे ते नाही बोलायचं, चल जरा तिकडून जाऊ असं करून आपण त्या गल्लीत पण जात नाही. किंवा आम्ही स्त्रिया म्हणून असं खूपदा असं आम्हाला सामोरं येतं बरं का की कुठल्या तरी गर्दीत गेलो आपण आणि कुठंतरी कुणाची तरी नजर आपल्याला बघत असते, कुणाचा तरी चुकून लागलेला हात असतो आणि ते इतकं कसं तरी वाटतं की पूर्ण रात्र किंवा पूर्ण दिवस आपण त्या गोष्टीचा विचार अरे असं कसं त्यांनी माझ्याकडे बघितलं. एक स्त्री म्हणून त्या स्त्रीचं दुःख आपण सगळ्या स्त्रिया आणि आपले इथं बंधू आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, सगळी आपण समजू शकतो. अशा ह्याच्यात असं हे खुलूस पुस्तक लिहिलेलं आहे की म्हणजे आता ह्याच्यात खुलूस म्हणजे ज्या स्त्रियांच्या कहाण्या आलेल्या आहेत तर काही स्त्रिया आहेत यांना बळजबरी अगदी म्हणजे आपण जे म्हणतो ना की म्हणजे स्त्रीची दुश्मन आहे का. हो आहे, हे जोरात सांगायला पाहिजे कारण त्यांना विकणारे दलाल किंवा दल्ल्या हा शब्द जो असतो अतिशय वाईट आहे. त्या बाजारात ते त्यांना घेऊन जातात पण त्यांची बोली लावणाऱ्या या त्यांच्या स्त्रियाच तिथे ज्या अक्का असतात मोठ्या त्याच असतात. त्याच्यामुळं अगदी 9-10 वर्षाची एखादी छोटी चिमुरडी असू दे किंवा 40-45 वर्षाची एखादी मोठी स्त्री असू दे त्यांचे काय हाल होतात म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर. म्हणजे आपल्याला या पुस्तकाखेरीज आणि बापूंशिवाय हे जे जग त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे तुम्ही सगळेजण हे पुस्तक वाचा आणि त्या प्रत्येक कॅरेक्टर बरोबर आपण त्या प्रत्येक कधी मुंबईच्या बाजारात जातो, कधी पुण्याला जातो, कधी बांगलादेशमध्ये कुठंतरी जातो आणि ते आपल्याला समोर डोळ्यांना दिसायला लागतं की हे काय आहे. या छोट्या मुलींना घरपासून म्हणजे काही मुली तर इतक्या गरीब असतात आई वडील म्हणजे वडील काका मजबुरीने काहीतरी करायचा प्रयत्न करतात, त्याच्यात त्यांना अधिकाऱ्यांचे ते शिकार होतात. बरं द्यायला तर काही नुकसान भरपाई नसती, पैसे वाटायला नसतात आणि अशा वेळी
दिसतात या घरातल्या एक 12-15 वर्षाच्या तरुण चिमुरड्या नुकत्याच कळ्या उमलायला लागलेल्या असतात आणि ही अशी समाजातली महान मंडळी, महान म्हणजे तुम्हाला कळालं कुठल्या अर्थाने, अशी मंडळी या कळ्यांना कुस्करू पाहतात आणि तिथून जे त्या कळ्या कुस्करून जायला सुरुवात होते मग घरातली म्हणजे वडीलधारी मंडळी, काही भावंड असतात. अशीच गोष्ट आहे, मीच तुम्हाला सांगितलंच, तुम्हाला वेगळी वेगळी पात्र म्हणजे त्यांच्या हिरा असू दे, तिच्या काही गाण्यांच्या चीजा असू देत, त्यांचे आवाज आपल्याला कानात घुमल्यासारखे वाटतात. अशाच लॉकडाऊनपर्यंतच्या सुंदर सुंदर गोष्टी, या सुंदर नाही म्हणणार मी, म्हणजे सत्य असं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातली मला अतिशय बघून खरोखरच रडायला आलेली गोष्ट म्हणजे सुरेखा बिस्तची गोष्ट आहे. 2च मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्ही ते पुस्तक नक्की वाचावं. ती सुरेखा बेस्त म्हणजे एक पहाडी मुलगी असते, लहान असते 10-12 वर्षाची. पहिला अत्याचार होतो ते वडिलांच्या कामामुळे. वडील जे अवैध काम करत असतात जंगलतोडीचं, तिथे ते पकडले जातात आणि त्या अधिकाऱ्यांची नजर, बिचारा लेकरू बापाला शोधायला आलेलं असतं, तिची आर्त हाक ऐकून ते वडील जागे होतात. त्यांच्यातला बाप ओ म्हणतो आणि तेव्हा त्या गिधाडांची नजर तिच्यावर पडते आणि मग आता तुझ्याकडे द्यायला तर काही नाही, ही पोरगी आम्हाला देऊन टाक. असं करत करत 2दा 4दा 5दा आणि या गोष्टी आईपासून लपवून ठेवल्या जातात. आईला कसं सांगणार या सगळ्या गोष्टी? आणि जेव्हा आईच्या समोर येते, आई आपल्या लेकराला नको ते रिझल्ट समोर येतातच, पोरगी पोटुशी राहते आणि हे लपवायसाठी ती गावाला कुठेतरी पाठवते आणि गावाला कुठेतरी पाठवल्यावर तिथे जिथे पाठवते मग आता 1दा-2दा तर झालंच आहे, आपणही हात धुवून घेऊ, असे घरातलेच काही मंडळी तिच्या नशिबाला असं कुस्करून टाकतात. त्याच्यानंतर चल अजून इथे पण नको, आता सगळी एवढी बदनामी झाली, तुला महिला आश्रमात ठेवतो म्हणून काका सखा घरातला घेऊन जातो. महिला आश्रमातून पळून गेली म्हणून तिची बदनामी करतात आणि तो तिथे मुंबईला नेऊन तो विकून टाकतो मनुष्य तिला. आणि एवढीशी छोटी पोर जी अक्षरशः म्हणजे तुम्हाला ते राम तेरी गंगा मिली मधलं सीन डोळ्यासमोर यायला लागले असतील, कुठल्या तरी पहाडातली अशी गोरी गोमटी सुंदर मुलगी, उंच छान तब्येतीने, आणि अशा नंतर तिच्या आयुष्यात जे जे प्रकार घडायला लागतात, एवढ्यावरच एखाद्याचं दुर्दैव किंवा आपण नरक यातना काय म्हणतो त्या कमीच असतील, तिथे थांबत नाहीत. तर तिथं सुद्धा अमानवी पद्धतीने या मुलींना बाहेर घेऊन जातो आपण. आणि त्याच्यानंतर म्हणजे तिथे त्या गोष्टीत आपण वाचतो या गोष्टी, आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे खरं सांगू का, आपल्याला या गोष्टी माहिती पण नसतात की असे काही काही प्रकार पण मुलींच्या नशिबाला येतात किंवा अशा पण काही काही मुली सहन करतात. म्हणजे हातपाय बांधण्यापासून आणि इतक्या घाणेरड्या गोष्टी जिच्या नशिबाला येतात, रस्त्यावर तिला फेकून जातं आणि तशातच ती बिचारी एवढीशी पोर एका म्हातारीवर चाललेला अत्याचार थांबवायचा प्रयत्न करते. तेव्हा उभं राहायचं देखील पायात बळ नसतं, तेव्हा तिच्यातली जी काली एकदम जिवंत होते आणि ती तिथे जी प्रहार करून त्या म्हातारीला वाचवते, तिथल्या तिथं आपण तिच्यासाठी उभे राहतो, टाळ्या वाजवतो की लढ तू, असंच करायला पाहिजे या लोकांना. एवढ्यावरही थांबत नाही की तिचं मरण सुद्धा तिला इतकं वाईट येतं. आणि ह्याच्या पुढचे तर म्हणजे तुम्ही गोष्टी वाचल्या तर म्हणजे खरंच म्हणजे इतकं डोळ्यात खरंच म्हणतात ना बापू, अश्रू आल्याशिवाय राहणार नाही आहेत. तर अशा ह्या खुलूसमधल्या ज्या मुली आहेत त्या सगळ्या भेटतात आपल्याला, खुलूसमधल्या स्त्रिया आपल्याला भेटतात. काही बळजबरी इथे आणल्या जातात, काही विकल्या जातात, काहींना परत जायचे मार्ग मोकळे झालेले असतात. पण कसं जाऊ? आणि आई वडील म्हणजे एकदा ते कावळ्याचं किंवा चिमणीचं पिल्लू असतं, दुसऱ्या पक्षाने त्याला हात लावला किंवा माणसाने त्याला हातात घेतलं की त्या वासाने ते त्याला घरात घेत नाहीत, त्याला पायाने ढकलून ढकलून लांब टाकून देतात. मग इज्जतीचा प्रश्न असू दे, गावात लोक काय म्हणतील हे विचारू देत, किंवा अशा सगळ्या भीतीपोटी त्या लहानग्या चिमुरडीला ते आई वडील सुद्धा घरात येत नाही. आणि मग ह्यांचं काम राहतं नुसतं आपल्या परिवाराला पैसे पाठवणं, त्यांची लहान भावंडांची पोटं सांभाळणं, वडिलांसाठी काहीतरी करणं आणि स्वतः त्या नरकात 8x8च्या खोलीत कायमचं कुजत थिजत राहणं. म्हणजे जिथं आपण सुशिक्षित पांढरपेशीय वर्गातल्या स्त्रिया म्हणा, मुली म्हणा, आपण रस्त्यावर जाताना एक कण सुद्धा कुणाची अशी वैडीवाकडी नजर जिथं सहन करू शकत नाही, तिथं या मुलींचं काय होतं याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी लॉकडाऊनपर्यंत येऊन थांबतात. आणि जर तुम्ही शेवटच्या लॉकडाऊनमधल्या काही मुली आहेत त्यांच्या जर गोष्टी वाचल्या तर म्हणजे तीळ सुद्धा जरा मोठा असेल इतकं कणाकणाने त्यांना मारून टाकलेलं आहे की काय, धंद्याला तर त्यांना लावतातच, पण त्या पैसे इकडं तिकडं स्वतःसाठी ठेवून घेतात का या संशयामुळे त्यांना मारून टाकलेलं आहे. त्यांना मारून टाकताना त्यांना म्हणजे 40-40 डिग्री तापमानात पाणी सुद्धा प्यायला दिलेलं नाहीये, हातपाय बांधून त्यांना इतकं वाईट मारलेलं आहे. डोक्यावरचा एक एक केस उपटून टाकलेला आहे, भुवईचे केस उपटून टाकलेले आहेत. इतकं वाईट मारून परत तिचा खून करून
चाकूचे वार करून अशा मुलींना संपवून टाकलेलं आहे आणि मागं नामोनिशाणसुद्धा कुठेही न ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. यावेळी कायम असंच वाटत होतं आणि मी त्यांना विचारलं सुद्धा की तुम्ही कसं काय लिहिलं हे सगळं, कसं लिहू शकलात तुम्ही लेखणी घेऊन हातात, म्हणजे आम्ही वाचू शकत नाही तिथे तुम्ही लिहून काढलं आणि म्हणून हे कसं जमलं तुम्हाला. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, त्यांनी एका नवऱ्याने त्यांच्या पत्नीला ती थँक्यू किंवा धन्यवाद म्हणलेलं आहे, पण मी आमच्या सगळ्यांच्या वतीने सुद्धा वहिनींचं खरंच कौतुक करते. कारण खरोखरीच बघा, म्हणजे आजूबाजूला गेलं किंवा एक गमतीचा भाग म्हणून बऱ्याच स्त्रिया अशा असतात की आपल्या नवऱ्याचे मोबाईल वगैरे, आमच्याकडे नसतं बरं का, नवऱ्याचा मोबाईल वगैरे असं चेक करतात, असं सगळे प्रकार करतात. थोडक्यात काय की आपण आपल्या माणसाविषयी पॉझेसिव्ह असतो, म्हणजे काळजी वाटते की इकडे आपल्या नवरा आपला स्वतःचा राहावा असं असतं. आणि त्याच्यात बापू जेव्हा त्या भागात राहायला गेले होते किंवा बापूंचं समाजकार्य खूप महान आहे, तेच त्यांचं लेखणीसुद्धा चौफेर आहे. राजकारणावर लिहितात, अशा कथा लिहितात, पुस्तकांची समीक्षा करतात, चित्रपटांवर लिहितात, सगळंच ते करतात. आणि अशा वेळी तिथे जाऊन तिथे फिरून अशा प्रत्येक बाईला भेटून आणि बघा बरं का, आपण कुणाशी बोलायला गेलो तर आपल्याला लोक सहजासहजी माझ्याबरोबर असं झालं तसं झालं असं सांगत नसतात, पण या ग्रहस्थावर एवढा त्या स्त्रियांचा विश्वास की त्यांनी त्यांची पूर्ण आत्मकहाणी बापूंपर्यंत पोहोचवली आणि बापूंनी त्यांचे शब्द नावं बदलून आपल्यापर्यंत पोहोचवले. हे खूप महान कार्य आहे. हॅट्स ऑफ तुम्हाला सुद्धा, खूप कौतुक आहे तुमचं सुद्धा. आणि नुसतं वाचून ठेवून नाही द्यायचं आहे, प्रत्येकाने डोळे उघडून विचार करायचा आहे की आपण एका सुखवस्तू समाजात राहतो, आपण खूप सगळं चांगलं जीवन जगतो, पण खरंच आयुष्यात आपणही एखादं असं काम करावं का, किंवा आपल्याला कधी जर संधी मिळाली तर अशा मुलींसाठी आपणही काही करावं का. बापूंचं कौतुक करतोय, त्यांच्या पुस्तकासाठी टाळ्या वाजवतोय, त्यांनी लिहिलेल्या दोन्ही कथा आपण आनंदाने वाचतोय आणि अरे रे असं म्हणून आपण ते दिवाणखान्यात ठेवून देतोय, असं नकोय. तर आपला पण कुठंतरी खारीचा मुंगीचा वाटा जर जमला आणि या अशा स्त्रियांसाठी आपण जर काही करू शकलो तर मला वाटतं आपल्या जन्माचंही सार्थक होईल. आणि बापू तुम्ही करताय ते समाजकार्य खरोखरच खूप मोठं आहे. मी म्हटल्यासारखं आज खरंच म्हणजे काय बोलावं किंवा मला ह्याच्यावर बोलायला तरी जमेल का. मी सकाळपासून खूप नर्वस होते. इवन मी माझ्या मिस्टरांना सुद्धा आज म्हटलं का आज मला खूपच नर्वस वाटायला लागले. ते म्हणले नाही, तू एक स्त्री आहे, स्त्री म्हणून तुझ्या शब्दात ते मान, तुला काय वाटलं ते. आणि असाच सगळ्या भावंडांचा, वडिलांचा, आपल्या मुलींच्या पाठीशी पाठिंबा हवा. मग कुठली हिरा बनायला नको, म्हणजे मातृत्वासाठी तरसलेली नसीम बनायला नको, कुठली आमिना बनायला नको आणि कुठली शांतव्वा सुद्धा बनायला नको. ह्याच्यासाठी आपण लढत राहूया. आणि आम्हाला ही संधी मिळाली जुळे सोलापूरला आज बापूंच्या पुस्तक प्रकाशनाची, त्यांची पण खूप आभारी आहे. आणि एका गोष्टीची सगळ्यांनी दखल घ्यायला पाहिजे, अशी म्हणजे ते त्यांचं मोठेपणा स्वतःहून सांगत नाही, पण मी स्वतः फेसबुकवर वाचलेलं आहे की सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा त्यांच्या पुस्तकाची दखल घेतलेली आहे, त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिलेलं आहे की मस्ट रीड, म्हणजे प्रत्येकाने हे पुस्तक खुलूस हे वाचायलाच पाहिजे, अशा शब्दात त्यांची सुप्रियाताईंसहित सगळ्यांनी तारीफ केलेली आहे, कौतुक केलेले आहे. सो पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. धन्यवाद. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, Sat Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222.